नमस्कार मंडळी. पाऊस म्हणजे आनंद, पण जेव्हा तो वेळेपेक्षा आधी येतो तेव्हा काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्रात यावर्षी मे महिन्यातच आकाशात गडगडाट झाला आणि वाऱ्यांचा वेग घेतला आणि पावसाच्या सरी बरसू लागल्या. हा फक्त मान्सूनपूर्व पाऊस नाही, हा आहे हवामान बदलाचा पहिला धोका. ही फक्त निसर्गाची कृपा नाही, तर त्याचा इशाराही आहे. आज आपण पाहणार आहोत हवामान खात्याचा अचूक भविष्यवाणीचा सखोल आढावा. कोणते जिल्हे धोक्याच्या झोनमध्ये आहेत, शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्यासाठी ही कितपत गंभीर आहे, आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही स्वतःला आणि आपल्या परिवाराला कसं सुरक्षित ठेवणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव यात असेलच, तर पूर्ण पहा. तर बघा, भारतीय हवामान खात्याने 21 मेसाठी म्हणजेच बुधवारला आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट हा जारी केला आहे. पण हे अलर्ट नुसते रंग नाहीत, तर याचे अर्थ, परिणाम आणि त्यांच्या जबाबदाऱ्या आहेत. तर पहिलं बघा, येलो अलर्ट म्हणजे काय. संभाव्य धोक्याची सूचना याला येलो अलर्ट म्हणतात. आणि येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडतो, सोबत विजा चमकण्याची आणि दुपारनंतरनं वादळी वाऱ्यांची शक्यता देखील या येलो अलर्टमध्ये असते. तर दुसरं आहे ऑरेंज अलर्ट. ऑरेंज अलर्टमध्ये अधिक तीव्र हवामान स्थिती असते. जोरदार पाऊस, विजांचा गडगडाटासह सार्वजनिक जीवनात अडथळा निर्माण होण्याची शक्यता या ऑरेंज अलर्टमध्ये असते, आणि प्रशासनाने तयारीत असण्याची गरज देखील या ऑरेंज अलर्टमध्ये देण्यात येते. येलो अलर्ट असलेले मुख्य जिल्हे बघा आजचे: मुंबई, ठाणे, रायगड. या जिल्ह्यामध्ये शहरात वाहतुकीवर परिणाम होणार आहे, आणि नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण असणार आहे. तरी शेतकऱ्यांनी सावध राहण्याची गरज देखील वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये विजा आणि वादळाची शक्यता वर्तवण्यात येत आहे, त्यामुळे इथल्या नागरिकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. तर ऑरेंज अलर्ट आज देखील जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तर ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे बघा: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोकणात जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील, तर इथल्या नागरिकांनी देखील काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. कोल्हापूर, सोलापूर, बीड यामध्ये शेती आणि घरांचं नुकसान टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात यावी. या जिल्ह्यामध्ये वादळी वारे देखील सोबत वाहू शकतात. उपग्रह चित्र आणि भूमीवरील सेन्सर यांच्या मदतीने हे चित्र होतं, आणि पावसाची तीव्रता, दिशा आणि कालावधी पाहूनच हे चित्र तयार केलं जातं. जनतेला सतर्क करणे हे प्रमुख उद्दिष्ट ह्या हवामान खात्याच्या अलर्टमधून असतं. तर तुम्ही या स्थितीत काय करू शकता? सतत हवामान अपडेट्स तपासा. तुमच्या गावाच्या किंवा जिल्ह्याच्या सरकारी ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला हवामान खात्याच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपवर नित्य अपडेट पहा. तिथे तुम्हाला अलर्ट ते दिसून जातील. तर पाऊस वेळेआधी आला म्हणजे प्रत्येकाला थोडं गारवा वाटतो, पण शेतकऱ्यांना हा गारवा कधीकधी धोका बनतो. शेतकऱ्यांना होणारी मुख्य संकटं: पिकांचं वादळी वाऱ्यामुळे पिकांचं देखील नुकसान होतं. उभ्या पिकांवर वादळाचा तडाखा, बी पेरणीचं गणित बिघडणं. वेळेआधी आलेला पाऊस यामुळे बी पेरणीचं गणित बिघडत असतं. विद्युत धोके: शेतात वीज कोसळण्याची देखील शक्यता जास्त असते. शेतातील कामं थांबणे, पावसामुळे यंत्रणेचा उपयोग अशक्य असतो. तर शेतकऱ्यांसाठी उपाय: शेतामध्ये पाणी साचू देऊ नका. शेतावर तात्पुरता शेड तयार करा. पीक विम्याची नोंदणी करा आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या संपर्कात राहा. तर उदाहरण बघा, यवतमाळमधील एका शेतकऱ्याने बोंडअळीमुळे नुकसान झालेले कपाशीचं पीक पावसामुळे पुन्हा पेरलं, पण अचानक आलेल्या पावसाने त्यांचं नवीन पीकही वाहून गेलं. शेतकऱ्यांना, हवामान नियंत्रण आपल्याकडे नाही, पण त्याचा परिणाम काही करण्यासाठी आपण सज्ज राहू शकतो. पावसाचे सौंदर्य वेगळं, पण त्या दडलेला धोका ओळखणं गरजेचं आहे. घरात विजा चमकत असताना टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन बंद ठेवा. चार्जिंग पॉईंट्सवर सर्ज प्रोटेक्टर वापरा. पावसाळ्याच्या आधी घराचं छप्पर तपासा. तर बाहेर जाताना घ्यावयाची काळजी: अडथळ्याची माहिती घेऊनच प्रवास करा. ओल्या रस्त्यावर सावधपणे वाहन चालवा आणि झाडाखाली, उंच टावरवर जवळ थांबू नका. तर आरोग्य देखील सूचना: दमट हवामानात सर्दी खोकल्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे पुरेसं पाणी प्यावे. उकळलेले पाण्याचे प्यावे. डेंग्यू मलेरियाचा धोका टाळण्यासाठी कुटुंबांसाठी उपाय: पावसाळी मेडिकल किट तयार ठेवा. मुलांना पावसात खेळू देताना काळजी घ्या, आणि वृद्धांसाठी घरात आरामदायक उबदार वातावरण ठेवा. सरकारी उपाययोजना: महापालिकांनी पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घ्यावी. शाळा बंद ठेवण्याचे निर्णय हवामानावर आधारित घ्यावेत.
हवामान खात्यानुसार पुढील 2 ते 3 दिवस महाराष्ट्रात पावसाचं अस्थिर वातावरण राहील. दिवस पहिला आज 21 मे बुधवार. संध्याकाळनंतर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. विदर्भ, कोकणात मुसळधार पावसाच्या सरी. दिवस दुसरा उद्या म्हणजे 22 मे गुरुवार. हवामानात सुसाट वारे आणि विजा घेऊन येऊ शकतं. त्या जिल्हे आहेत नागपूर, अकोला, कोल्हापूर या भागात पावसाचा जोर अधिक राहणार आहे. दिवस तिसरा म्हणजे परवा शुक्रवारी काही भागात थोडा थंड पडू शकतो, पण ढगाळ वातावरण राहणार आहे. हवामान बदल अनिवार्य आहे, तरी आपण आपले त्याला सामोरे जाण्याची ताकद देऊ शकतो. कुटुंब, शेजारी आणि गावकऱ्यांना माहिती द्या. शेअर करा हा व्हिडिओ, कारण माहितीचा प्रसार म्हणजे जीव वाचवण्याची सुरुवात. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का?